कांद्याला मस्त असा एक ब्राऊन रंग येऊ देऊया आपण. तांबूस रंग येईपर्यंत त्याला तळून घेऊया कांद्याला छान, म्हणजे त्या मसाल्याला आणखीन टेस्ट येईल छान. त्याचबरोबर मी आता याच्यात टाकतो थोडंसं लसूण पण टाकतोय. बारीक चिरलेलं लसूण टाकलंय. कांदा मस्त तांबूस झालेला आहे. आता काय करायचं, मी इथे टाकतोय तेजपान एक. याच्यात जाऊ देऊया आपण थोडी हळद. बस. आणि याच्यात जाणार हा मसाला. बस. रंग तर मस्त आलाय मसाल्याचा. असा जरा ड्राय झाला पाहिजे मसाला. थोडंसं तेल जाईल. एक दोन गोष्टी आपल्या घालायच्या राहिलेल्या आहेत. मीठ आहे थोडंसं आणि गरम मसाला वगैरे आपण ते घालू त्याच्यामध्ये. त्याच्या आधी हा जरा मसाला मी परतून घेतोय. आता मसाला जसा शिजेल ना तसं त्याला ऑइल सुटायला लागेल. तेव्हा आपल्याला समजेल की तो मसाला शिजलेला आहे छान. हा आता मसाला शिजत आलेला आहे छान, ड्राय पण झालेला आहे. आता मी एक काम करतोय, याच्यात टाकतोय हुरडा. 1 वाटी हुरडा टाकतोय. याला आपण असं परतून घेऊया मसाल्यासकट. आणि त्याचबरोबर मी आता गरम मसाला, मीठ वगैरे या सगळ्या गोष्टी, इतर गोष्टी त्या पण याच्यात टाकणार आहे. तर जाऊ देऊया थोडा गरम मसाला, मीठ. एकदम टेस्टी होणार आहे हा हिरवा मसाला. आणि हा हुरडा एकदम कोवळा आहे छान, लवकर शिजेल तो. आता याच्यात जाऊ देऊया थोडं पाणी. रंग बघा कसा आला आहे छान, मस्त रंग आलाय. किंचित 1-2 चिमूट साखर चवी ॲडजस्ट करण्यापुरती. मीठ लागेल का बघतो जरा. काय डिश फायनल व्हायच्या आधीच भूक लागते ना. मसाला मस्त झालेला आहे. मीठ बरोबर आहे. थोडीशी साखर चाललेली आहे. बाकी सगळे फ्लेवर्स छान आहेत. आणि जसं हा मसाला आणखीन शिजेल तशी आणखीन टेस्ट वाढेल छान. तुम्हाला आवडत असेल किंवा वाटत असेल तर 1-2 बटाट्याचे बारीक तुकडे कट करून यात टाकले तरी पण चालतील. एक थोडीशी कोणाकोणाला आवडते चव बटाट्याची, तर त्या दृष्टीने आपल्याला थोडंसं यात टाकलं तरी चालेल. किंवा नुसता असा मसाला बनवला आणि आपल्याला खूप घट्ट नाही त्याला ठेवायचं आहे, थोडासा लटपटीत रस्सा टाईप थोडासा ठेवतो आहे मी त्याला, म्हणजे भाकरीबरोबर खाताना वगैरे खूप मजा येईल खाताना. तर एक मिक्स हर्ब्स किंवा पिझ्झा सिझनिंग असेल ते टाकायचं आपल्याला, वापरायचं याच्यात. त्याचबरोबर इथे टाकतो आहे तिखट. याच्यामध्ये मीठ टाकतो आहे. याच्यात जाणार आहे 1 पाव चमचा मोहरीची पेस्ट आहे आणि अर्धा चमचा आपण, अर्धा किंवा पाऊण चमचा आपण यात टाकू लसणाची पेस्ट. या गोष्टी आपण टाकलेल्या आहेत. याच्यात मला कोथिंबीर पण टाकायची, पण त्याच्या आधी आपण थोडं याच्यात थंड पाणी टाकूया. परत पूर्ण व्हेज रेसिपी करतो आहे आपण ही. या सगळ्या गोष्टी आता मी एकत्र करणार आहे. थोडंसं याला पातळ ठेवायचं आहे आपल्याला. या मिश्रणाला थोडंसं पातळ ठेवू आपण. याच्यात टाकूया थोडी कोथिंबीर. आता काय करायचं आहे, आता आपण एका प्लेटमध्ये आपण हा जो ब्रेडक्रम केलेला आहे, आता हा ब्रेडक्रम कसा केला आहे मी, अरे आपण ब्रेडचे स्लायसेस आहेत ना ते बस त्याचे मोठे मोठे तुकडे करायचे, मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आणि त्याला फिरून घ्यायचं आहे. फ्रेश ब्रेड असा क्रम छान तयार होतो. आणि आता आपण हे जे फ्रेश ब्रेडक्रम्स आहेत ते घेतो आहे मी एका प्लेटमध्ये. आणि याच्यात कॉर्नफ्लेक्सचा चुरा. त्याच्यामुळे काय, कॉर्नफ्लेक्सच्या चुऱ्यामुळे ते ज्या रिंग्स आहेत ते आणखीन क्रिस्पी होतात. सगळं मी एकत्र करतो आहे दोन्ही गोष्टी. याच्यातही पाहिजे तर आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण. तुम्हाला आवडत असेल तर या बॅटरमध्ये थोडंसं लिंबू पिळा,
ते पण छान लागतं. आता ही रिंग याच्यामध्ये आपल्याला बुडवायची आहे आणि मी काय करतोय, ही रिंग याच्यात टाकणार आहे. काट्यानेच त्याला थोडंसं हलवून घेतोय. परत ही रिंग याच्यात टाकतोय. परत काढून डबल कोटिंग याला करतोय. बरं, एक लक्षात घ्या की हे बॅटर थोड्या वेळाने जास्ती थिक होतं, कारण की याच्यामध्ये ब्रेडक्रम मिसळला आहे, थोडंसं थिक होतं. तर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. बस. आता याला मी परत ब्रेडक्रम्स लावतोय. बरं, याला डबल क्रम का करतोय आपण, कारण की याच्यामध्ये आहे चीज. तर एक तर ते क्रिस्पी पण छान व्हायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे चीज एकदम बाहेर नको यायला, त्या दृष्टीने आपण याला डबल क्रमिंग करतोय. आहे की नाही सोपी एकदम. बघा, करायला इझी, टेस्टी. हां, थोडासा वेळ लागतो, पण कुठलीही चांगली गोष्ट आपल्याला हवी असेल तर थोडासा हा वेळ लागणारच, नाही का. लाईटली कोट करायचं आहे आणि उचलून हे असं प्लेटमध्ये ठेवायचं आहे. बस, आता बाकीच्या रिंग्स पण मी अशाच प्रकारे तयार करून घेतो. आता या अनियन रिंग्स आहेत मस्त तयार झालेलं. याला एकच काम करायचं आहे आपल्याला, थोडंसं याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे, त्याला सेट करून घ्यायचं आहे आपल्याला, कारण की चीज हे व्यवस्थित सेट झालं पाहिजे, नंतर ते बाहेर येईल. मी याला फ्रीजरमध्ये ठेवून घेतो. आता त्या व्यवस्थित सेट झाल्या असतील रिंग्स, मी त्याला काढून देतो. आहा, बस, याला आता वेळेवर काढायचं आहे आणि तळायचं आहे, नाही का. म्हणजे याची पूर्वतयारी पण आपल्याला व्यवस्थित करून ठेवता येईल, नाही. म्हणजे सगळ्या गोष्टी इथे वेळेवर करायची गरज नाही आहे. मला वाटतं तेल तापलेलं आहे. बरं, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची की आपण इथे ताजा ब्रेडक्रम का वापरला आहे. आपण एक प्रश्न हा पण आहे की रेडीमेड ब्रेडक्रम वापरला तर काय. हे बघा, ब्रेडक्रम रेडीमेड वापरला तर हरकत नाही, पण काय होतं की त्याने त्याला रंग खूप जास्ती डार्क येऊ शकतो. तर त्या दृष्टीने ताज्या ब्रेडक्रममुळे त्याला क्रिस्पीनेस पण छान येतो आणि रंग पण चांगला येतो. तसं पण याला थोडासा लालसर रंग येणार आहे, कारण याच्यामध्ये आपण लाल मिरची टाकलेली आहे. पण फ्रेश ब्रेडक्रमनी याला चांगलं टेक्स्चर मिळतं. हा, काय रंग येतोय. बस, याला आपल्याला थोडा रंग आला की काढायचा आहे. भारी रंग आलाय मस्त. म्हणून याला गरम तेलातच आपल्याला तळायचं आहे. म्हणजे काय, वरती क्रिस्पी झालं पाहिजे छान, आणि त्याच्यामध्ये चीज आहे तर चीज जास्ती बाहेर यायला नको. थोडंसं ते चीजी होणार आहे, कारण की गरमीमुळे चीज वितळणार आहे. बस, आता मंडळी या 2 उरलेल्या रिंग त्या आपण तळून घेतो आणि याची सजावट करतो. मस्त याची मी रिंगचा एक टॉवर करणार आहे अनियन रिंगचा, आणि त्याच्यामध्ये सॅलड वगैरे टाकणार आहे. नंतर एक प्लेट याची सजवणार आहे. मी हे करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मसाला चीजी ओनियन रिंग्स साठी लागणारे साहित्य: कॉर्नफ्लेक्सचा सुरा, कांदा, चीज, ब्रेड क्रम्स, मैदा, मेयोनीज, कॉर्नफ्लोअर, मिक्स सब्स, बारीक चिरलेली कोथिंबीर, मोहरीची पेस्ट, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम कांद्याच्या जाडसर गोल रिंग कापून घ्याव्यात. चीजचे उभे काप करून ते कांद्याच्या रिंगच्या आतील भागावर नीट ठेवून घ्यावेत. चीजच्या आवरणाभोवती कांद्याची एक रिंग ठेवावी. एका बाउलमध्ये मैदा, कॉर्नफ्लोअर, मिक्स सब्स, तिखट, मीठ, मोहरीची पेस्ट, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि पाणी घालून सर्व मिश्रण नीट मिसळून घ्यावं. एका प्लेटमध्ये ब्रेड क्रम्स, कॉर्नफ्लेक्सचा सुरा आणि कोथिंबीर घालून सर्व मिसळून घ्यावं. कांद्याची रिंग मैद्याच्या मिश्रणात बुडवून ब्रेड क्रम्सच्या मिश्रणात घोळवून पुन्हा मैद्याच्या मिश्रणात बुडवून घ्यावी. तयार रिंग्स फ्रीज मध्ये थंड करून घ्याव्यात. कढईत तेल गरम करून तयार रिंग्स तळून घ्याव्यात आणि मेयोनीज डीप बरोबर डिश सर्व्ह करावी. पहिली रेसिपी आहे ती आहे फिरंगी सब्ज बिर्याणी. आता वळूया आपल्या दुसऱ्या खास रेसिपीकडे, पेरू चीज केक आईस्क्रीम.